भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाणांसह भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। जागर यात्रेच्या माध्यमातून सरकारने तरुणाईसाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय कानाकोपऱ्यातील तरुणाईपर्यंत पोहोचवण्यात येतील, रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास। बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेत झळकले बॅनर। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी होणार? दादांचं स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करणार का? अशा आशयाच्या बॅनरमधून बारामतीकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी पुढील सुनावणीपर्यंत कायम। सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुरू असलेल्या प्रकरणामुळे सुनावणी होऊ शकली नाही। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा सुनावली गेल्यानंतर माणिकरावांची आमदारकी धोक्यात आली होती। अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। अचलपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। अयान अहमद आणि उजेर खान यांच्यासह दोघांना पोलीस कोठडी झाल्याची माहिती। नागपूर जिल्ह्यात सर्व शाळांच्या वेळा बदलण्याचे निर्देश। अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सकाळी 7 ते 10:30 वाजेपर्यंत भरवण्यात याव्यात। विदर्भातील वाढतं तापमान पाहता जिल्हा प्रशासनाचे आदेश। ठाणे महापालिका हद्दीतील काही भागात 23 आणि 24 एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार। मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे इस्टेट भागामध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। तसंच पुढील 2 दिवसात कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती। पालघरच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावामध्ये लाल परीचा अपघात। नियंत्रण सुटलेली बस भिंत फोडून थेट दुकानात शिरली। अपघातामध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती। नागपूरमध्ये फिटनेस प्रेमींकडून धावत्या मेट्रोमध्ये दंड बैठका। व्यायाम आणि झुंबा डान्स, फिटनेस संदर्भात जनजागृती करण्यासाठी एका फिटनेस क्लबचा अनोखा उपक्रम। ओंकार हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल। कळणे गावातून कुंबल गावामध्ये ओंकार हत्ती स्थिरावला। काजू वेचण्याच्या हंगामामध्ये ओंकार हत्तीचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यातील दांतनमध्ये भाजपचा प्रचार रॅलीमध्ये गोंधळ। भाजप उमेदवार अजित कुमार यांच्या समर्थनार्थ निघालेल्या बाईक रॅलीवर हल्ला। या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा आरोप। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी घेतली अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत नताली बेकर यांची भेट। दोन्ही देशांनी शस्त्रसंधी वाढवावी, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकी राजदूतांना सल्ला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेकायदेशीर टॅरिफ धोरणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका। 3.3 लाख कंपन्यांना $166 अब्ज व्याजासह परत मिळणार। त्यासाठी अमेरिकेमध्ये आजपासून ऑनलाईन पोर्टल सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।